नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे आज मी तुमच्यासोबत एक स्वीट डिशचा व्हिडिओ शेअर करणार आहे, रबडी विथ शेवयाची वाटी. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी ही आपली रबडी विथ शेवयाची वाटी दिसत आहे. तर चला मग बघूया ही मी कशी बनवली आहे. तर याकरता इथे आपल्याला लागणार आहे दूध. तर गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. दूध हे फुल फॅट क्रीमवालंच ॲड केलेलं आहे, कारण की आपल्याला रबडी बनवायची आहे. म्हशीच्या दुधापासून बनवलेली रबडी खाण्यासाठी स्वादिष्ट आणि खूप चविष्ट अशी लागते. तर इथे दूध छानपैकी आपल्याला उकळून मस्त असं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची अशी घट्टसर रबडी आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि एव्हरीडेचं मिल्क पावडर घेतलेलं आहे 2 चमचे इतकं. ते पण दुधामध्ये मिक्स करून या उकळत्या दुधामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा त्या दुधाला छानपैकी असं हलवून घेणार आहे. अशा प्रकारे बनवलेली रबडी विथ शेवयाची वाटी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते फ्रेंड्स, आणि एकदम अशी बाजारामध्ये जी स्वीट डिश वगैरे भेटतात ना, त्याचप्रमाणे ही रबडी बनवून तयार होते. तर बोलता बोलता छान असं दूध इथे आपलं आटलेलं आहे आणि घट्टसर झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी विलायची आणि साखर बारीक करून घेतली होती मिक्सरमध्ये, ते 2 चमचे इतके ॲड करणार आहे. हे मी 2 जणांपुरतंच बनवणार आहे, त्याच्यामुळे एवढीशी रबडी आपल्याला सफिशियंट होऊन जाते 2 वाट्या बनवण्याकरता. त्यानंतर एका कढईमध्ये शेवया घ्यायच्या आहे. शेवया तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, भाजके घेऊ शकता किंवा न भाजलेल्या देखील घेऊ शकता. आणि शेवयाचा अशा प्रकारे एकदम बारीकसर आपल्याला चुरा करायचा आहे. तर एकदम बारीक चुरा करायचा आहे, म्हणजे ते वाटी त्याची व्यवस्थित बनली जाईल. त्यानंतर कढई तापण्याकरता ठेवली होती, त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा इतकं तूप. तूप हे मी घरी बनवलेलं तूप आहे. तूप कढईमध्ये ॲड केलेलं आहे. तूप छानपैकी तापल्यानंतर त्याच्यामध्ये शेवया आपल्याला हलक्यासर 1 ते 2 मिनटं परतवायच्या आहेत मंद गॅसवर, कारण की ह्या भाजक्या शेवया घेतलेल्या आहेत मी, त्याच्यामुळे मी जास्त परतवणार नाही आहे. तर इथे अशा प्रकारे बघा आपल्या शेवया ह्या परतून झालेल्या आहेत आणि शेवयामध्ये मी ॲड करणार आहे मिल्कमेडचं मिल्क. तर इथे मी 3 चमचे इतकं मिल्कमेडचं मिल्क ॲड केलेलं आहे आणि छानपैकी त्या शेवयांना मस्त मिक्स करून घेणार आहे. आणि आता या स्टेजला इथे मी गॅस बंद करणार आहे. गॅस बंद करून झाल्यावर या शेवया आपल्याला जास्त थंड करायच्या नाही आहेत, लगेच याच्या आपल्याला वाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर वाटी ही कशी बनवायची आहे, स्टीलची किंवा कोणतीही तुमच्याकडे मोल्ड जरी असेल तरी मोल्डमध्ये देखील तुम्ही बनवू शकता. तर स्टीलच्या वाटीला इथे मी बघा फॉईल पेपर लावलेला आहे. तर फॉईल पेपर लावल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण शेवयाचं मिश्रण केलं होतं ते आपल्याला गरम गरमच याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चमच्याने असं साईडला पसरवायचं आहे. चमच्याने पसरवल्यानंतर थोडंसं मी हाताने देखील पसरवून घेणार आहे, म्हणजे वाटी छानपैकी आपली बनल्या जातील. वाटीमध्ये शेवया घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वाट्या बनवायच्या आहेत. थंड झाल्यावर तुमच्याकडनं वाटी व्यवस्थित बनली जाणार नाही, त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही. तर इथे अशा प्रकारे मी दोन्ही वाट्या बघा छानपैकी बनवून घेतलेल्या आहेत आणि फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे 3 ते 4 मिनटं. 3 ते 4 मिनटानंतर वाट्या आपल्या छानपैकी सेट झालेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता वाटी मी फ्रीजमधनं काढून घेतलेली आहे आणि किती अद्दररित्या फॉईलमधनं ह्या वाट्या आपल्या बाहेर निघत आहे आणि किती सुंदर अशा या दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील या वाट्या बनवू शकता आणि ही स्वीट डिश ट्राय करू शकता. तर बनवलेल्या वाट्यामध्ये ॲड करणार आहे आता मी रबडी. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने बनवलेली रबडी विथ शेवयाची वाटी खाण्यासाठी खूप चविष्ट आणि स्वादिष्ट अशी बनते. एकदम मार्केट स्टाईल, हलवाई स्टाईल इथे बनवून तयार होते. त्यानंतर रबडीवर मी गार्निशिंग करणार आहे थोडंसं चॉकलेटचे हे मी काप करून घेतलेले आहेत आणि ते या रबडीवर ॲड केलेले आहेत. आणि त्यानंतर त्यावर बदामाचे काप देखील मी ॲड करणार आहे. तर इथे अशा प्रकारे आपली बनवून तयार आहे रबडी विथ शेवयाची वाटी. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझी आजची स्वीट डिशची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.